दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ तसेच नवीन मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालयात रक्षाबंधन निमित्त डॉक्टरांना शाळेतील चिमुकल्या मुलींच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये शाळेने इयत्ता 3री व 4थीच्या लहान मुलींचा बुलबुल पथक स्थापित केला होता। याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये सेवा करणारे अनेक नागरिक आहे, ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत योगदान असलेला असा मुख्य घटक मानला जाणारा म्हणजे वैद्यकीय डॉक्टर यांना रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधून शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका गोविंद मॅडम व शिक्षिका तसेच रुग्णालयाचे डॉक्टर, सिस्टर, वॉर्ड बॉय आदी उपस्थित होते। यावेळी नवीन मराठी शाळेच्या शिक्षिका सुनीता सोनवणे यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली। नमस्कार, आज आम्ही नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नवीन मराठी शाळा नाशिक रोड, आज आमच्या बुलबुल पथकातल्या बुलबुल विद्यार्थिनींना आज आम्ही बिटको हॉस्पिटल नाशिक रोड इथे आम्ही आज रक्षाबंधन या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व स्टाफ, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ गोविंद मॅडम आम्ही आज सगळेजण हजर राहिलो। आमचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या समाजामध्ये सेवा करणारे अनेक जण आहेत, त्यापैकी आपला एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील, आणि त्या क्षेत्रासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण त्यांचं योगदान हे आपल्या अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंतचं त्यांचं योगदान आपल्यासाठी असतं। मग त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, हा मुख्य उद्देश आमचा बुलबुल या आमच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही त्या पूर्ण स्टाफला, सर्व कर्मचारी वर्ग, नर्स, वॉर्ड बॉय, त्यांचे जे अजून सफाई कामगार, सिक्युरिटी गार्ड जे असतील त्या सर्वांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आज आम्ही आमच्या इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थिनींना या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। अतिशय सुंदर असा आम्हाला इथे प्रतिसाद मिळाला, आमचा कार्यक्रमही सुंदर झाला। सगळ्यांनी त्यांना छान राख्या बांधल्या, त्यांच्याकडून त्यांनी प्रॉमिस केलं की जसं तुम्ही आमची सेवा करता तशी आम्ही पण तुमची सेवा करू, देशाची सेवा करू, असं आम्ही इथे विद्यार्थ्यांना त्यांना वचन दिलं आणि हा कार्यक्रम आमचा अतिशय उत्तमरित्या असा पार पडला। खूप धन्यवाद। नवीन मराठी शाळेने आज जो कार्यक्रम केला, खरोखरच हा खूप सुंदर कार्यक्रम आहे। सामाजिक क्षेत्रात हे एक नवीन जे झालेले, आपण एकमेकांचं रक्षण करूया। छोट्या छोट्या मुलींचे प्रत्येक समाजात असे कार्यक्रम व्हायला पाहिजे। एकमेकांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने किंवा एकमेकांना रक्षणाचं आपण जे प्रॉमिस करूया, हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवूया। आम्ही सगळ्याजणी, आम्ही आरोग्य क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र किंवा सिक्युरिटी क्षेत्र, पोलीस डिपार्टमेंट वगैरे हे जे क्षेत्र आहेत, खरोखरच त्यांना म्हणजे ह्या छोट्या छोट्या मुलींनी जो सांगितले की तुम्ही रक्षण करा समाजामध्ये प्रत्येकाचं, खूप सुंदर संदेश आहे। आम्ही वचनबद्ध राहू, आम्ही त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करू ॲज अ वैद्यकीय क्षेत्रातनं। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक।